नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत तो जवळपास प्रत्येक घराशी संबंधित आहे. आजकाल प्रत्येक दुसऱ्या घरात कुणाला ना कुणाला शुगर, ब्लड प्रेशर, किडनीचा त्रास, हृदयविकार, सांधेदुखी, वात, पित्त किंवा इतर जीवनशैलीशी संबंधित आजार दिसून येतात. अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते म्हणतात, मला काही होत नाही, मी अजून तरुण आहे. थोडी साखर खाल्ल्याने काय होतं? पण शरीर मात्र शांतपणे आतून खराब होत असतं. सुरुवातीला काहीच जाणवत नाही, नंतर अचानक रिपोर्टमध्ये शुगर वाढलेली दिसते. काही वर्षांनी औषधे सुरू होतात आणि हळूहळू परिस्थिती गंभीर होऊ लागते. मित्रांनो, डायबिटीज हा फक्त साखर वाढली एवढाच आजार नाही. त्याचा परिणाम डोळे, किडनी, हृदय, मेंदू, नसांवर आणि संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. पण आनंदाची गोष्ट अशी आहे, योग्य वेळी जीवनशैली बदलली तर अनेक लोक स्वतःला या आजारापासून दूर ठेवू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, शुगर का वाढते, कोणत्या सवयी सर्वात धोकादायक आहेत, रोजच्या आयुष्यात कोणते छोटे बदल मोठा फरक घडवू शकतात, कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत, आणि शेवटी असा एक साधा नियम सांगणार आहे जो हजारो लोकांनी स्वीकारून स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवले आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील एक छोटी माहितीही तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. चला सुरुवात करूया. शुगर म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया. आपण जे अन्न खातो त्याचं शरीरात रूपांतर ग्लुकोज म्हणजेच साखरेमध्ये होतं. हीच साखर आपल्या शरीराला ऊर्जा देते. पण ही साखर पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम इन्सुलिन नावाचं हार्मोन करतं. हे इन्सुलिन आपल्या स्वादुपिंडातून म्हणजेच पॅनक्रियाजमधून तयार होतं. जेव्हा शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार झालेलं इन्सुलिन नीट काम करत नाही, तेव्हा साखर रक्तातच जमा होऊ लागते. यालाच आपण डायबिटीज किंवा मधुमेह म्हणतो. सुरुवातीला शरीर कोणतीही मोठी लक्षणे दाखवत नाही, म्हणून अनेकांना वर्षानुवर्ष शुगर आहे हेच माहीत नसतं. पण आतून मात्र शरीराचं नुकसान सुरू झालेलं असतं. मित्रांनो, शुगर अचानक एका दिवसात होत नाही. ती अनेक वर्षांच्या चुकीच्या सवयीचा परिणाम असते. रोज जास्त साखर खाणे, थंड पेय पिणे, बेकरीचे पदार्थ खाणे, रोज तळलेले पदार्थ खाणे, व्यायाम न करणे, रात्री उशिरापर्यंत जागणे, तणावात राहणे, झोप पूर्ण न घेणे, या सगळ्या सवयी हळूहळू शरीराची इन्सुलिनवरची प्रक्रिया कमी करतात. याला इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणतात आणि याच अवस्थेतून पुढे डायबिटीजची सुरुवात होते. म्हणून फक्त औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा आजपासून आपल्या सवयी बदलणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण आज घेतलेला एक चांगला निर्णय उद्याचं आरोग्य वाचवू शकतो. आता प्रश्न असा आहे, शुगर होऊ नये म्हणून रोजच्या आयुष्यात सर्वात आधी कोणते बदल करायला हवेत? शुगर होऊ नये म्हणून रोजच्या आयुष्यात काय बदल करावेत? मित्रांनो, डायबिटीस टाळायचा असेल तर महागडी औषधे नाही तर चांगल्या सवयी महत्त्वाच्या आहेत. सुरुवात करूया आहारापासून. सर्वप्रथम साखर आणि साखरयुक्त पदार्थ शक्य तितके कमी करा. थंड पेय, पॅकेटमधील ज्यूस, केक, पेस्ट्री, बिस्किटे, चॉकलेट आणि जास्त गोड पदार्थ रोज खाण्याची सवय सोडा. त्याऐवजी ताज्या भाज्या, कडधान्य, फळे आणि भरपूर फायबर असलेले पदार्थ आहारात वाढवा. पोटभर जेवण्यापेक्षा मोजकं आणि संतुलित जेवण करा. जेवताना घाई करू नका. प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. यामुळे पचन सुधारते आणि रक्तातील साखर अचानक वाढत नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. दररोज किमान 3 ते 45 मिनिटे चालणे, सायकल चालवणे किंवा हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे शरीर इन्सुलिनचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू लागते. तिसरी गोष्ट म्हणजे झोप.
रोज 7 ते 8 तास शांत झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. झोप कमी झाली तर शरीरातील हार्मोनल्सचे संतुलन बिघडते आणि शुगर वाढण्याची शक्यता वाढते. चौथी गोष्ट म्हणजे तणाव, सतत चिंता, राग आणि मानसिक ताण यामुळेही रक्तातील साखरेवर परिणाम होतो. दररोज काही मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसून श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. हे शरीर आणि मन दोन्हीसाठीही फायदेशीर आहे. लक्षात ठेवा, डायबिटीज एका दिवसात होत नाही आणि तो एका दिवसात जातही नाही. पण रोजचे छोटे बदल काही महिन्यात मोठा फरक घडवू शकतात. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत डायबिटीजची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात आणि ती वेळेत कशी ओळखावी. डायबिटीजची सुरुवातीची लक्षणे कोणती? मित्रांनो, डायबिटीजची सर्वात मोठी अडचण म्हणजे सुरुवातीला त्याची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. अनेक वर्ष शुगर वाढलेली असते पण व्यक्तीला त्याची कल्पनाही नसते. म्हणूनच या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. सतत तहान लागणे, वारंवार लघवीला जाणे, नेहमीपेक्षा जास्त भूक लागणे, भरपूर खाऊनही वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, डोळ्यांसमोर धूसर दिसणे, जखम लवकर न भरून येणे, त्वचेवर वारंवार खाज येणे किंवा संसर्ग होणे, हात-पाय बधीर होणे किंवा मुंग्या येणे ही लक्षणे वारंवार जाणवत असतील तर विलंब करू नका. एक साधी रक्तातील साखरेची तपासणी करून घ्या, कारण जितक्या लवकर डायबिटीज समजतो तितक्या लवकर त्यावर नियंत्रण मिळवता येते. अनेक लोक भीतीपोटी तपासणीच करत नाहीत, पण लक्षात ठेवा, तपासणी केल्याने आजार वाढत नाही, उलट वेळेत निदान झाल्यामुळे भविष्यातील मोठे धोके टाळता येतात. विशेषतः जर तुमच्या आईवडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना डायबिटीज असेल तर तुम्ही अधिक सावध राहणे आवश्यक आहे, कारण आनुवंशिक कारणामुळे धोका वाढू शकतो. वय 40च्या पुढे असेल, वजन जास्त असेल किंवा बसून काम करण्याची सवय असेल तर वर्षातून किमान एकदा शुगरची तपासणी नक्की करा. लक्षात ठेवा, डायबिटीज हा शेवट नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम, वेळेवर तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक लोक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगत आहेत. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत डायबिटीजमुळे किडनी, डोळे, हृदय आणि मेंदूवर नेमका काय परिणाम होतो आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसं करायचं. डायबिटीजमुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम. मित्रांनो, अनेकांना वाटतं की डायबिटीज म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे, पण प्रत्यक्षात हा आजार संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकतो. जर अनेक वर्ष शुगर नियंत्रणात राहिली नाही तर शरीरातील लहान आणि मोठ्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ लागते. याचा सर्वात आधी परिणाम किडनीवर होऊ शकतो. किडनीचे काम म्हणजे रक्तातील घाण आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकणे. पण सतत वाढलेली साखर किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांना हळूहळू कमकुवत करत असते. सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, पण नंतर किडनीचे कार्य कमी होऊ लागते. गंभीर अवस्थेत काही रुग्णांना डायलिसिसचीही गरज भासू लागते. दुसरा महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे. जास्त काळ शुगर वाढलेली राहिल्यास डोळ्यातील रेटिनावर परिणाम होतो. सुरुवातीला धूसर दिसणे सुरू होते. वेळेवर उपचार न घेतल्यास दृष्टी कमी होण्याचा किंवा गमावण्याचाही धोका असतो. तिसरा मोठा धोका म्हणजे हृदय. डायबिटीज असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते, कारण रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू लागते आणि रक्तप्रवाह कमी होतो. हातपायांच्या नसावरही परिणाम होऊ शकतो. पायात मुंग्या येणे, जळजळ होणे, बधीरपणा जाणवणे किंवा संवेदना कमी होणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. म्हणूनच डायबिटीजकडे कधीही दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर औषधे, डॉक्टरांच्या सल्ल्याने या गुंतागुंतीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. लक्षात ठेवा, शुगर नियंत्रणात ठेवणे म्हणजे फक्त एक रिपोर्ट चांगला ठेवणे नाही, तर किडनी, डोळे, हृदय आणि संपूर्ण शरीराचे संरक्षण करणे आहे. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत डायबिटीज टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ शक्यतो टाळावेत. डायबिटीजमध्ये काय खावे आणि काय टाळावे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न,
डायबिटीज होऊ नये किंवा नियंत्रणात राहावा यासाठी नेमका आहार कसा असावा? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ डायबिटीज पूर्णपणे बरा करू शकत नाही, पण योग्य आहार नक्कीच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो. आपल्या ताटात शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्या असू द्या. मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर, दुधी भोपळा, दोडका, कारले, गवार, फ्लावर, कोबी यांसारख्या भाज्या नियमित खा. या भाज्यांमध्ये फायबर भरपूर असते. फायबरमुळे अन्न हळूहळू पचते आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. आहारात कडधान्यांचा समावेश करा. मूग, मटकी, हरभरा, मसूर, चवळी आणि राजमा यांसारखे पदार्थ शरीराला चांगले प्रथिने देतात. सुकामेवा मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. बदाम, अक्रोड आणि जवसाच्या बिया शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतात. फळे खाणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण ती मर्यादित प्रमाणात आणि योग्य वेळी खावीत. सफरचंद, पेरू, संत्रे, मोसंबी आणि पपई यांसारखी फळे योग्य प्रमाणात खाल्ल्यास फायदा होऊ शकतो. आता पाहूया कोणते पदार्थ शक्यतो टाळावेत. साखर घातलेले चहा आणि कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटमधील फळांचे ज्यूस, जास्त गोड मिठाई, केक, पेस्ट्री आणि बिस्किटे, मैद्याचे पदार्थ, जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ हे पदार्थ वारंवार खाल्ल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. लक्षात ठेवा, आहार म्हणजे उपाशी राहणे नाही. आहार म्हणजे योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पदार्थ खाणे. जर तुम्ही आजपासून हा छोटासा बदल केला तर भविष्यात त्याचा मोठा फायदा तुमच्या आरोग्यावर दिसून येईल. आता पुढील आणि शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत डायबिटीजपासून बचाव करण्यासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे 10 सोपे नियम आणि शेवटी एक महत्त्वाचा संदेश. डायबिटीजपासून बचाव करण्यासाठी 10 सुवर्ण नियम. मित्रांनो, आतापर्यंत आपण शुगर का होते, तिचे लक्षणे, शरीरावर होणारे परिणाम आणि योग्य आहार याबद्दल जाणून घेतले. आता शेवटी अशा 10 सवयी पाहूया ज्या तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहण्यास मदत करू शकतात. पहिला नियम, दररोज किमान 30 ते 45 मिनिटे चालण्याची सवय लावा. नियमित चालल्याने शरीरातील साखरेचा योग्य वापर होतो. दुसरा नियम, दररोज ठराविक वेळी जेवा. वेळ न पाळता कधीही काहीही खाण्याची सवय टाळा. तिसरा नियम, साखर, गोड पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स शक्य तितके कमी करा. हे पदार्थ चवीला छान वाटतात पण शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. चौथा नियम, रोज भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेट राहिल्यास अनेक शारीरिक क्रिया सुरळीत चालतात. पाचवा नियम, रात्री किमान 7 ते 8 तास शांत झोप घ्या. चांगली झोप शरीरातील हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत करते. नियम 6, तणाव कमी करा. ध्यान, प्राणायाम किंवा योग यासाठी दररोज काही मिनिटे द्या. तसं बघायला गेलं तर महिला खूप ताण घेत असतात. 7वा नियम, धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी टाळा. या सवयी केवळ डायबिटीसच नाही तर हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांचाही धोका वाढवतात. 8वा नियम, वजन नियंत्रणात ठेवा. जास्त वजनामुळे डायबिटीसचा धोका वाढू शकतो. 9वा नियम, वर्षातून किमान एकदा रक्तातील साखर, रक्तदाब आणि इतर आवश्यक तपासण्या करून घ्या. लवकर निदान म्हणजे योग्य वेळी उपचार. 10वा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, कोणत्याही सोशल मीडियावरील घरगुती उपायांवर किंवा अप्रमाणित माहितीवर पूर्ण विश्वास ठेवू नका. तुमच्या आरोग्याविषयीचा निर्णय नेहमी पात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. मित्रांनो, आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. आज तुम्ही घेतलेला एक छोटासा चांगला निर्णय उद्याचं आयुष्य निरोगी,
आणि आनंदी बनवू शकतो. म्हणून स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची देखील काळजी घ्या आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा.